नमस्कार, मी सामाजिक कार्यकर्ता तात्याराव भुजग। तर मित्रांनो, आज कन्नड या गावी गेलो असता आम्हाला करणखेडचे रील स्टार आपले विलास आगळे पाटील या ठिकाणी भेटले आणि ज्याही वेळेस ते आम्हाला त्या ठिकाणी भेटतात तर त्यांच्या मोटरसायकलीवर काही ना काही वस्तू विक्रीसाठी त्या ठिकाणी असतात। तर आज त्यांनी विक्रीसाठी आणलेल्या आहे बाजी आणि गादी। तर मित्रांनो, परिवाराच्या उदरनिर्वाहासाठी काही ना काही हातपाय हलावे लागतात, कारण पोट हे मोठ्यापणानं किंवा रीलनं त्या ठिकाणी भरत नाही। पण कुठेतरी आपली कला जपताना, आपली आवड जपताना कुठेतरी दोन पैसे कसे कमवले जाईल, तर या कमाईसाठी आम्ही जेव्हाही आगळे पाटील आम्हाला भेटतात तर त्यांच्यासोबत काही ना काही वस्तू विक्रीसाठी असतात आणि ज्याही वेळेस त्यांच्याकडे पाहतो आम्ही तर त्यांचा चेहरा कायम हसरा त्या ठिकाणी असतात। आणि ज्या वेळेस आम्ही त्यांच्यासोबत चर्चा त्या ठिकाणी करतो तर ते एकच संदेश लोकांना या ठिकाणी सांगतात की मित्रांनो, सगळं करा, नवीन कपडे घाला, नवीन बूट घाला, एक ड्रेस सोडून 5 ड्रेस त्या ठिकाणी विकत घ्या, पण कुठेतरी व्यसन मुक्त राहा। कारण त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये बऱ्याच वर्ष, मला वाटतं किती वर्ष झाले आपल्याला दारू सोडून? 9 वर्ष झाले का? तर 9 वर्षाच्या अगोदर त्यांची परिस्थिती इतकी बेकार होती, त्यांना दारूचा नाद त्या ठिकाणी होता आणि या दारूच्या नादापायी बरेच इस्टेट त्यांची त्या ठिकाणी विकल्या गेली। पण ज्या वेळेस त्यांना कळलं की या व्यसनापासून काहीच फायदा नाही, तर आज 9 वर्ष त्यांना व्यसन सोडून या ठिकाणी झालेलं आहे। तर आपण पाहू शकता की त्यांच्या कपाळी एक देवाचा गंध त्या ठिकाणी आहे आणि कुठेतरी एक देवाचं नामस्मरण करून आपल्या या सोशल मीडियाच्या माध्यमातून ते चर्चेत तर आहेत, पण आपल्या कामाच्या माध्यमातून सुद्धा ते चर्चेत या ठिकाणी आहे। आणि ते सर्वांना या ठिकाणी सांगतात की सर्व शोक या ठिकाणी करा, फक्त व्यसनापासून वंचित राहा आणि 2 पैसे आपल्याला कसे कमावता येईल, आपल्या परिवारासाठी, आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह कसा त्या ठिकाणी पूर्ण करण्यात येईल, त्यासाठी ते सदैव प्रयत्न या ठिकाणी करतात। कारण त्यांची आमची ओळख मला वाटतं 1-2 वर्षापासून झालेली आहे, पण ज्याही वेळेस उन्हाळा असो, हिवाळा असो, पावसाळा असो, या तिन्ही ऋतूमध्ये त्यांचा व्यवसाय त्या ठिकाणी कमी झाला नाही। आता उन्हाची इतकी तीव्रता आहे, पण या उन्हाच्या तीव्रतात सुद्धा आराम न करता आपला व्यवसाय, आपलं पोट पाणी भरण्यासाठी ते बाज आणि गादी या ठिकाणी विक्री करत आहे। तर मी आगळे पाटील यांना खरंच त्यांच्या कार्याबद्दल शुभेच्छा देतो आणि मीही तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो की मुलांनो, व्यसनापासून वंचित राहा, कारण व्यसनाने बरेच कुटुंब उद्ध्वस्त या ठिकाणी झालेले आहे आणि या व्यसनामुळे बऱ्याच मुलांचे लग्न त्या ठिकाणी होत नाही। ज्या मुलांचे लग्न झाले त्यांच्या पत्नी त्यांच्या सोबत त्या ठिकाणी राहत नाही। तर कुठेतरी या व्यसनामुळे आई वडील सुद्धा त्रस्त असतात, आपले शेजारी पाजारी सुद्धा त्रस्त असतात। तर व्यसनापासून वंचित राहा, बाकी जो शोक करायचा तो शोक करा, फक्त व्यसनापासून वंचित राहा। आगळे पाटील, तुम्ही काय सांगशाल लोकांना? मी काय सांगणार, फक्त व्यसनापासून दूर राहा। दारू पिल्यापासून मला काय असतं, इज्जत असते राहत नाही, पाहुण्या रावळ्यात मित्रपरिवारामध्ये कोणी चारण्याची काही इज्जत करत नाही, कोणी उभं सुद्धा करत नाही, कोणी बोलत नाही, चालत नाही, असे खूप त्रास असतात त्यांच्यामध्ये। कोणी म्हणजे चारण्याची कवडी मोड का हे करतात, कोणत्याच नात्यागोत्यामध्ये इज्जत, चारण्याची इज्जत राहत नाही साहेब। म्हणून सांगतो की व्यसनापासून दूर राहिलं पाहिजे। आज मी माझं संपूर्ण व्यसन सोडून आज मला 8-9 ते 9 वर्ष झाले। मी 8-9 वर्षापासून या भाजी विकतो, काही गाद्या विकतो, काही चटा विकतो, काही खुर्च्या विकतो, जे येईल माल तो मी विकत असतो आणि माझा उदरनिर्वाह करत असतो। तर आताच आगळे पाटील यांनी सांगितलं की व्यसन करत असताना नात्या गोत्यात इज्जत ना, गावात इज्जत ना, परिवारात इज्जत। तर आपल्याला आपली इज्जत टिकवायची असेल, आपल्या परिवारासोबत आपल्याला आनंदी जगायचा असेल तर व्यसनापासून वंचित राहा, एवढंच या व्हिडिओच्या या भेटीच्या माध्यमातून आपण सांगतो। आणि आगळे पाटील तुमच्या पुढील आयुष्यासाठी सोशल मीडियावर त्यांचा विलास आगळे पाटील म्हणून एक इंस्टाग्राम आयडी आहे, तर मित्रांनो या आयडीला फॉलो करा आणि एक तळागाळाच्या माणसाला मोठं करण्याचं काम आपण या ठिकाणी करावे, एवढीच मी आपणास या ठिकाणी विनंती करतो। धन्यवाद।